अमाइन्सच्या टॉपिकमध्ये अमाइन्सच्या प्रिपरेशनमध्ये आपण रिडक्शन पद्धतीचा वापर केला, आपण हॉफमन सिंथेसिसचा वापर केला, सायनाइडचं रिडक्शन केलं, नायट्रो अल्केन्सचं रिडक्शन केलं. यानंतर एक महत्त्वाची टेस्ट आपल्यासाठी आहे ती आहे थॅलामाइड रिॲक्शन. आता आज आपल्याला थॅलामाइड रिॲक्शन जे आहे याविषयी प्रिपरेशनचा जो भाग आहे तो पाहायचा आहे. हा थॅलामाइड कोण? हा सायलेंट आहे. हा थॅलामाइड आहे कोण? तर हा बेसिकली हा थॅलामाइडचा आपण विचार करत असताना आधी मी रिॲक्शन दाखवतो की बेन्झीनची रिंग आणि तो कसा आला याविषयी आपण नंतर चर्चा करू. हा सी डबल बॉन्ड ओ, हा सी डबल बॉन्ड ओ, हा एन आणि हा एच, हा आहे थॅलामाइड. हा आहे आपला स्टार्टिंग मटेरियल. आजच्या भागामध्ये आपल्याला याचा वापर करत असताना 3 स्टेप मध्ये होणारी ही प्रोसेस आहे आणि या स्टेप मध्ये पहिल्या रिॲक्शन मध्ये ज्याला आपण अल्कली म्हणतो, अल्कली ज्यावेळेला आपण ऍड करतो ॲक्वियस केओएच अथवा ॲक्वियस एनएओएच सोबतच्या रिॲक्शनला अल्कलाइन हायड्रोलायसिस असं म्हटलं जातं. अल्कलीचं ऍडिशन केल्याच्या नंतर या रिॲक्शन मध्ये आपल्याला जो प्रॉडक्ट तयार होतो हा लक्षात घ्या. हा थॅलामाइड जो आहे हा सी डबल बॉन्ड ओ, हा ॲज इट इज, आणि हा तयार झालेला एन मायनस आणि के प्लस. असं का दाखवतो आपण? सॉल्टच्या फॉर्म मध्ये आपण प्लस आणि मायनस एनिऑन आणि कॅशियनच्या फॉर्म मध्ये आपण तो भाग दाखवत असतो आणि बाय प्रॉडक्ट जो आहे हा H2O. अशा पद्धतीनं पोटॅशियम सॉल्ट जो आहे थॅलामाइडचा जो आहे हा इथं पाहायला मिळतो. स्टेप फर्स्ट, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. काय झालंय? थॅलामाइडवर केओएच रिॲक्शन झाल्याच्या नंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड तयार झाला. सेकंड स्टेप मध्ये काय होतं? ही सेकंड स्टेप लक्ष द्या. हा तयार झालेला जो आहे पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड, हा एन मायनस हा के प्लस. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की या रिॲक्शन मध्ये आपल्याला तयार करायचा आहे तो आहे अमाइन आणि या रिॲक्शन मध्ये आपल्याला अल्काइल हॅलाइडची जी रिॲक्शन आहे या अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन मध्ये हा तयार होणारा जो नवीन पार्ट आहे हा KX बाहेर गेल्याच्या नंतर हा अल्काइल सॉल्ट ऑफ थॅलामाइड हा तयार झाला. हा सी डबल बॉन्ड O, हा सी डबल बॉन्ड O, हा N आणि हा R. बघा तसं जर पाहिलं रिॲक्शन सोप्या पद्धतीनं स्ट्रक्चर मोठं वाटतं, बेन्झीनची रिंग आहे, पण हे स्ट्रक्चर मोठं असल्याच्या नंतर हा भाग असा येतो असं नाही. यामध्ये एक प्रामुख्याने लक्षात ठेवायचं स्ट्रक्चरल पार्ट, बेन्झीनची रिंग जशाला तशी आहे, सी डबल बॉन्ड O जशाला तसा आहे, सी डबल बॉन्ड O जशाला तसा आहे, N जशाला तसा आहे. मग आलं काय? याची जागा फक्त K ने घेतली, पण नवीन काय झालं? N वर निगेटिव्ह चार्ज आला, K वर पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हणून तो सॉल्ट तयार. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये K ची जागा कोणी घेतली? R. सिम्प्लिफाइड. फक्त कन्फ्यूज करते ती तिसरी रिॲक्शन. ह्या तिसऱ्या स्टेप मध्ये हा जो आपला अल्काइल सॉल्ट आहे हा सी डबल बॉन्ड O, हा सी डबल बॉन्ड O, हा N, हा R आणि यावरती आपल्याला परत NaOH ची रिॲक्शन घ्यायची. तुम्ही टेक्स्टबुक वाचत चला. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला लक्षात येईल काय होतंय. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल ती कसं आलं मी सांगतोय. हा सी डबल बॉन्ड O, हा सी डबल बॉन्ड O, हा ONA, हा ONA. चार्ज दाखवले अथवा नाही दाखवले तरी चालतील, असं काही विशेष नाही. चार्ज जो आहे आपल्याला दाखवतो आपण येतो. हा प्लस हा RNH2. आता ही अशी थोडी वेगळ्या प्रकारची रिॲक्शन वाटते, ज्या रिॲक्शन मध्ये काय होतं स्टार्टिंग इथून सुरू झाली, इथे हा आला, पण हा आपला प्रोडक्ट नाहीये, हा आपला प्रोडक्ट इकडे अमाइन्स. आणि अशा पद्धतीनं गॅब्रियल थॅलामाइड टेस्ट जी आहे याच्या माध्यमातून हा अमाइन्स तयार होतो. पण आता व्यवस्थित लक्ष द्या झालंय काय नेमकं. तुम्ही टेक्स्टबुक वाचलं तुम्हाला हे लक्षात आलं काय झालं, पण रिॲक्शन कशी झाली कळत नाही. हा कोण आहे? NaOH. तुम्ही बॉन्ड कसे होतो लक्षात घ्या. हा बॉन्ड तुटत असताना हा NaOH जो आहे अशा पद्धतीनं तुटतो की हा NaO एका साईडला राहतो, हा H हा दुसऱ्या साईडला राहतो. अशा पद्धतीचा भाग प्रामुख्याने तुम्हाला इथं पाहायला मिळेल. या इथे काय होतं? हा NaO आणि हा H.
आणि आता व्यवस्थित लक्ष दिलं तुम्ही तर पहा काय झालं, हा RnH2 अशा पद्धतीनं बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर हा तयार झाला. आता हा थॅलिक ऍसिडचा सोडियम सॉल्ट आहे, सोडियम थॅलेट ज्याला म्हणलं जातं, हा बाय प्रोडक्ट आहे, याच्याविषयी आपण चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. हा अशा पद्धतीनं प्रायमरी अमाइन तयार. बरेच जण काय करतात, एवढी मोठी रिएक्शन म्हणल्याच्या नंतर त्याला निग्लेक्ट करून टाकतात, पाठच करत नाही. पण तसं नाही करायचं. आपण काय करायचं, कॉमन गोष्ट बघा, सगळ्या तिन्ही स्टेप मध्ये काय आली बेन्झीनची रिंग, सी डबल बॉन्ड जसा तसा एन एच, एचच्या जागेत पहिल्या स्टेप मध्ये के आर, केच्या जागेत दुसऱ्या स्टेप मध्ये आर आला. फक्त इंटरेस्टेड पार्ट असा आहे की हा आर एन दोन हायड्रोजन घेऊन RnH2 तयार करतो आणि हा बाय प्रोडक्ट तयार होतो. अशा पद्धतीनं थॅलामाइड रिएक्शनचा वापर करून आपण प्रायमरी अमाइन्स जे आहेत हे प्रामुख्याने तयार करतो. आता या रिएक्शन मध्ये केवळ लिमिटेशन्स, ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केला, फक्त आणि केवळ प्रायमरी अमाइन्सच तयार करता येतात आणि त्यातल्या त्यात ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्सच फक्त प्रिपेअर केले जातात. हे महत्त्वाचं आहे. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स का, तर याचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात येत असेल. या रिएक्शनचा वापर करत असताना न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये ज्या वेळेला हा आर आला, कुठून लक्ष द्या, ऑब्जेक्टिव्ह सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार करायचा. कधी पण RnH2 मध्ये हा कुठून आला माहितीये का, हा आला RX मधून. दुसऱ्या स्टेप मध्ये ही रिएक्शन झाली, दुसऱ्या स्टेप मध्ये ही रिएक्शन झाल्याच्या नंतर हा X मायनस हा R प्लस. आता लक्ष द्या, हा X जो आहे हा X, या X न K सोबत जॉईन झालाय. काय पॉइंट आहे, थोडासा डिफिकल्ट पॉइंट वाटतो. X निघून गेला, कधी कधी आपल्याला काय वाटतंय, ग्रुप गेला, दुसरा आला सबस्टिट्यूशन रिएक्शन, पण दुसरा ग्रुप हा छोटा नाहीये. ह्या R ला आता तुम्ही याला कोण जोडलं हा विचार करू नका, R ला कोण जोडलाय बघा, X गेला आणि हा इतका मोठा पार्ट आहे का, हा एवढा भाग, हा एवढा पार्ट, हे R ला एवढा जोडला. आपण दाखवत असताना हा N मायनस हा R प्लस असाही दाखवतो. मग काय झालं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली. म्हणजे RX मधला जर X गेला, न्यूक्लिओफाइल जर तुटला, तर आणि तरच ही क्रिया पॉसिबल आहे, शक्य आहे. मग वाक्य काय वापरलं आपण, नीटच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला की एरोमॅटिक अमाइन्स का प्रिपेअर केला जात नाहीत, त्याचं सिंपल उत्तर आहे, दे कॅनॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसं काय, त्याचा संबंध काय आला, ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे हे मी तुम्हाला दाखवलं. आता लक्ष द्या, याच्या ऐवजी जर बेन्झीनची रिंग अशी आली असती, जर आपल्याला एरोमॅटिक अमाइन तयार करायचा असता तर तुम्हाला हा X घ्यावा लागला असता, म्हणजे हा क्लोरोबेन्झीन घ्यावा लागला असता. आणि एक लक्ष द्या, इथे हा तुटल्याच्या नंतर हा Cl मायनस आणि हा प्लस असा असायला पाहिजे. पण तुमच्या माहितीसाठी एरोमॅटिक कंपाऊंड हे फेवर करतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि म्हणून एरोमॅटिक हा न्यूक्लिओफाइल बाहेर टाकू शकत नाही, आणि तो न्यूक्लिओफाइल बाहेर टाकल्याशिवाय अल्काइल सॉल्ट ऑफ थॅलामाइड तयारच होऊ शकत नाही. अतिशय महत्त्वाचं नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, एकच रिएक्शन जरी झाली तर चालते, व्यवस्थित लक्ष द्यायचं. का असं होतं, बेन्झीनच्या रिंगमध्ये लक्ष द्या काय झालंय, बेन्झीनचा रिंगचा भाग हा असा असतो, हायच अशा प्रकारचं C6H6 स्ट्रक्चर असतं, आणि H हा पॉझिटिव्ह चार्ज बाहेर टाकतो जात असताना, आणि पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाइल आहे. म्हणून बेन्झीनच्या रिंग म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंड्स हे फेवर करतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आणि ही रिएक्शन न्यूक्लिओफिलिक झाल्याशिवाय होऊ शकत नाही. हा एक महत्त्वाचा पार्ट इथं लक्षात ठेवायचा. आता हा झाला आपला आजचा रिएक्शनचा पार्ट. पण आता आपल्याला 2 मिनिटांमध्ये काय करायचंय, हा थॅलामाइड कसा तयार झाला याच्याविषयी. आता इथं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ही रिएक्शन पाहून घ्यायची, किंवा पुस्तकामध्ये ती रिएक्शन दिलेली. त्याच्यामुळे आता काय करूया आपण, हा थॅलामाइड कसा आला हे काढून टाकतो मी तोपर्यंत. एक 2 मिनिटाचा आपण एक हा काय पाहूया, थॅलामाइड तयार कसा झाला याविषयी आता आपण चर्चा करूया. आणि या थॅलामाइडला लक्ष द्या, हा थॅलामाइड, त्याच्या मागे जातो मी, त्याच्या मागे गेल्यानंतर ही बेन्झीनची रिंग, पॉइंट ऑफ व्ह्यू ऑब्झर्व करा, C डबल बॉन्ड OH, नाव आहे बेन्झोइक ऍसिड, दुसरा COH ग्रुप जोडला, हा आहे थॅलिक ऍसिड. लक्ष द्या, थॅलिक
ऍसिड आणि या थॅलिक ऍसिडचं वैशिष्ट्य असे 2 COH ग्रुप आहे, डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, एरोमॅटिक ऍसिड आहे आणि एरोमॅटिक ऍसिड्स हे फिजिकल स्टेटचा विचार केला तर ते सॉलिड स्टेट मध्ये आढळतात आणि याच्यावरती आपण ज्या वेळेला एखादी रिएक्शन करतो तर लक्ष द्या व्यवस्थित काळजीपूर्वक, हा आहे अमोनिया, तुम्ही ओळखता याला. या अमोनियाची रिएक्शन झाल्याच्या नंतर ऍसिडची अमोनिया सोबत आपण कुठं पाहिलं माहितीये का, डिग्रेडेशन रिएक्शन मध्ये पाहिलं. अमाइड मध्ये अमाइड कसा तयार झाला, ऍसिड आणि अमोनिया पासून. आपण ऍसिडच आहे, मग काय केलं, हे पहा हा H2O गेला, हा H2O गेला. लक्ष द्या व्यवस्थित, आलं का. बेन्झीनची रिंग जशा तशी आहे, C डबल बॉन्ड होय, C डबल बॉन्ड होय आणि हा N जो आहे हा NH अशा पद्धतीनं थॅलिक ऍसिड पासून तयार झालेला हा थॅलामाइड आहे. एक महत्त्वाचा कंटेंट आहे आणि सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू असे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि जवळपास काही महत्त्वाचे प्रिपरेशन्स जे आहेत इथे अमाइन्सचे जे आहेत इथे संपतात. आता आपण पुढच्या सेक्शनमध्ये प्रॉपर्टीचा जो भाग आहे पाहू.